नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कोळंबी बिर्याणीची रेसिपी। त्यासाठी मी मीडियम साईजचे स्वच्छ धुवून कोळंबी घेतलेले आहे। इथे मी पाव किलो कोळंबी घेतलेली आहे। बासमती राईस 2 कप। आता आपण ही कोळंबी मॅरिनेट करून घेऊया। त्यासाठी मी 3 चमचे दही घेतलेला आहे। दह्याऐवजी तुम्ही लिंबू सुद्धा वापरू शकता। इथे 2 चमचे मीठ, अर्धा टीस्पून हळद, 2 चमचे आपला मालवणी मसाला किंवा तुमचा कुठलाही असेल घरगुती मसाला तो, 2 चमचे बिर्याणी मसाला, हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यावं आणि 15 मिनिटासाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवावं, म्हणजे चांगला मसाला मुरतो। कोळंबी कांद्यात टाकून घ्यायची आणि छान अशी परतून 2 मिनिटं मसाला मुरेपर्यंत ठेवावी। तर यामध्ये आपण तांदूळ टाकू। हा बासमती तांदूळ मी थोडासा 10 मिनिटं भिजत ठेवलेला होता। हा संपूर्ण तांदूळ घालून आपण त्यात 3 ग्लास पाणी घालणार आहोत। यामध्ये चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर आणि झाकण ठेवून आपण 15 मिनिटासाठी वाट बघणार आहोत। 15 मिनिटानंतर भात चांगला शिजला की आपण गॅस बंद करणार आहोत। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।